फोन उचला नेहा मॅडम. दिवसाची सुरुवात छान होईल माझ्या. हॅलो नेहा. हाय, झोपली होतीस का? नाही, कामात होते. बोल ना. नाही, फोन उचलायला बराच वेळ लागला. बिझी आहेस तू? हो, बोल ना. तू फोन का केला होतास? मी अगं हेच विचारायला की परी ठीक आहे का? काल तुझाही मूड थोडासा ऑफ होता. सो ऑल ओके? हां, हो म्हणजे बोलणं झालं पण नीट नाही. नेहा प्लीज मला स्पष्ट सांग काय झालंय. थांब, मी तुला फोटो पाठवते. पाठव. मस्त ड्रॉइंग काढलंय का परीने. माझ्याकडून परीला एक चॉकलेट. यश, ते चित्र नीट बघ. त्यात मी आणि परी आम्ही दोघेच होतो. हो ना, मग प्रॉब्लेम काय? पण म्हणजे ही परीची फॅमिली आहे यश. त्यात नवीन माणूस यायची शक्यता दिसत नाहीये. मला काय बोलावं खरंच कळत नाहीये यश. म्हणजे तिला कसं सांगू, काय सांगू, काय समजवू तिला? काय काय समजवणार तू तिला? हेच की हे चित्र अपूर्ण आहे. आपण काहीतरी ठरवतोय यश, आणि मला त्यात तिचा सपोर्ट हवाय. मला तिला फोर्स नाही करायचा आहे, पण रिलॅक्स. मला वाटतं तू खूप जास्त विचार करतेस या गोष्टीचा. अगं एका लहान मुलीने काढलेलं चित्र आहे ते. त्याचे उगाचच काही वेगळे अर्थ नको लावू नये. परीला मी ओळखतो. तिच्या चित्रात जरी मी नसलो ना तरी तिच्या मनात मी आहे. नक्कीच. आय होप सो. नेहा, परी समजूतदार मुलगी आहे. तिच्या कलेने जर का आपण ही गोष्ट घेतली आणि शांतपणे तिला ही गोष्ट समजावली ना तर ती तिचं मत देईल. जे पॉझिटिव्हच असेल माझी खात्री आहे. तुला खात्री वाटत असेल तर तसं असेल, पण नेहा तू का एवढी गोंधळतेस? कधी कधी ना तू परीपेक्षाही लहान असल्यासारखी वागतेस. काही काय यश. सिरियसली, परीपेक्षा लहान पण तशीच गोड. बरं ऐक ना, आज मी काका काकूंशी बोलणार आहे आपल्याबद्दल. खूप दिवसापासून बोलायचं होतं. आज मी सांगेन त्यांना. नाही, सांग, नक्की सांग. काय आपली माणसं आपल्याबरोबर असणं फार गरजेचं असतं नेहा. त्याला एक फॅमिली आणि आपल्या जवळच्या माणसांना सोबत घेऊनच पुढे जायचं असतं. खरं तर यश, परीशी सुद्धा बोलायला हवं ना. नेहा, तुला तिच्याशी बोलणं अवघड जातंय कळतंय मला. मी एक काम करतो, आज संध्याकाळी मी येतो आणि मी बोलतो परीशी. रिलॅक्स नाव. हो. अजून काही शंका, कुशंका, प्रश्न, चिंता काही राहिलंय? काही नाही. मला बरंच आवरायचंय, मला उशीर होतो. तो काय होतच असतो ग, पण बॉस तुला ओरडणार नाही याची गॅरंटी मी तुला देतो. इफ यू मेक माय डे. म्हणजे काय नाही, मला फक्त बस एक छोटीशी छानशी स्माइल हवी आहे. मी इथून हसले तर तुला दिसणार आहे का? यू राईट. हॅलो, हा चिडला की काय? हा फोन मी फक्त तुझी स्माइल बघण्यासाठी केलाय आणि मला परीलाही बघायचंय. परी? परी कोण आहे? कोणाशी बोलतोय? वहिनीला जाऊन सांगितलं पाहिजे. मला फक्त तुझी स्माइल बघायची आहे. बाकी मी एकही शब्द बोलणार नाहीये तुझ्याशी. वाह, आता कसा दिवस छान जाईल. जे आपल्याला हवं ना ते सगळं मिळेल. तू परीला सांग मी संध्याकाळी तिला भेटायला येतो. बाय. गुड न्यूज आहे. यशचं लग्न ठरलंय. ऑफकोर्स मुलगी माझ्या पसंतीची म्हणूनच तरी लग्न ठरलंय ना. हो वहिनी, हो वहिनी, Destination. ऐकताय का? रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या. वहिनी ऐका. येस येस
आणि डेस्टिनेशन वेडिंगच होणार आहे. इन्व्हाइट यू ऑल. ओके, आय कॉल यू लेटर. बाय. वहिनी तुम्ही सगळ्यांना यशच्या लग्नाबद्दल सांगताय का? हो. का? मला तर यशचं काही खरं वाटत नाही हो. का? तो ना रूममध्ये फोनवरती असं परी परी म्हणून काहीतरी बोलत होता हो. हिने पुन्हा यशचं बोलणं चोरून ऐकलं वाटतं. तिला जर परीबद्दल कळलं ना तर सगळा प्रॉब्लेम होईल. माझा प्लॅन कळेल. आपल्या घरी आली होती ती नेहा होती ना? तो यशचं बोलणं चोरून ऐकलंस? हो वहिनी. तुला अक्कल नाहीये मिथिला? प्रेमात पडलेल्या कपल्सचं बोलणं असं कोणी चोरून ऐकतं का? तुम्हीच म्हणता ना की मला तेवढंच जमतं म्हणून. नाही, मग आता दुसरं काहीतरी करायला लाग. हा, दुसरं काहीतरी शोध आणि ते कर. हो हो चालेल. पण मग ती परी कोण असेल? कोण म्हणजे काय? नेहा. आपला यश आहे ना, तो नेहालाच लाडाने परी म्हणतो. हो काय? यश नेहाला परी म्हणतो काय? पण का? लाडाची नावं ठेवतात लोक. म्हणजे हे प्रेमात पडलेली माणसं असतात, ती कपल्स, नवरा बायको, ते ठेवतात अशी नावं. ऑफकोर्स तुला काय कळणार म्हणा, कारण तुझं नॉर्मली नाव सुद्धा प्रेमाने घेत नाही ना विश्वजित. लाडाचं नाव कुठे ठेवणार? जस्ट फॉरगेट इट. सॉरी वहिनी. ना इट्स ओके. पण आता लक्षात ठेवायचं, यश नेहाला लाडाने परी म्हणतोय हे कोणालाही कळता कामा नये. हो वहिनी. जा. ओके वहिनी. नेहा, अगं आहेस ना? मी तुला विचारणारच होते फोन करून. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. फक्त तुझा विचार करत होते. म्हटलं तुझं कसं होणार, काय होणार. कसलं काय होणार? अगं विसरलीस का? तुला आणि यशला लग्न करायचं ना? मग त्या परीशी बोललीस की नाही? अच्छा, म्हणजे तू परीशी बोललेलीच नाहीयेस. घ्या. अगं कालच बोलून टाकायचं ना. ते काही नाही. आता मी चौधरींच्या घरी जाणार आणि जाऊन बोलणी करणार. वहिनी अगं अजून मी परीशी बोलले नाहीये. सो हे बघ, जर तुला परीशी काही बोलता येणार नसेल तर मला सांग, मी बोलेन परीशी. कारण हे चांगलं स्थळ आहे, समजलं? काकू. अगं नेहा, दही देणार होतीस ना तू? तरीच म्हटलं, काकू अजून आपल्याकडे काही मागायला कशा नाही आल्या? वहिनी अगं मागायला काय, हे त्यांचंच घर आहे. हो गो बाई, विसरलेच होते मी. ह्यांचंच घर आहे हे. ठीक आहे, येते मग मी. वहिनी ऐक, कोणाला माहिती नाहीये त्यामुळे तू काही बोलू नकोस याबद्दल. मी अजून परीशी पण कळलं कळलं कळलं, मला सगळं कळलं. येते. अरे काका पण आले. तेच म्हटलं, काकूंच्या मागनं काका कसे नाही आले? या या, तुमचंच सगळ्यांचं घर आहे. मी दही आणते काकू.